आठवा आपले अद्वैतानंद नामक अनेक प्रकरण आहे, याच्यामध्ये अद्वैताची सिद्धी करून दाखवलेली आहे. त्यामुळे आनंदापासूनच हे जगत उत्पन्न होते, आनंदावरच राहते. आणि आनंदातच काय होते? आनंदादेव खलीमानी भूतानी जायंते हे आनंद लीन आमचे आनंदात प्रथम म्हणून हे जग आनंदावून पृथक नाही, आनंद स्वरूप आहे. म्हणून द्वैताची शुद्धी होत नाही, अद्वैताचीच काय होते. या प्रकरणाचं नाव काय? अद्वैतानंद. अद्वैत म्हणजेच ब्रह्मन, ब्रह्म म्हणजेच आज नाही. द्वैताचा कोणत्याही प्रकारे संबंध सूर्य किती असतो एकच, अन्याचा तिथे काही संबंध नाही. तेव्हा म्हणायला लागले तुम्ही नाही असं कशावरून म्हणता? भिन्न आहे की आनंदावून जगत काय आहे म्हणलं कशा प्रकारे? त्याच्याकरता कुंभार हा सुद्धा घटावून काय आहे? कुंभार कारण आहे का नाही घटाला? त्याच्याकरता दोन प्रकार सांगितले. कोणत्याही कार्याला दोन प्रकार असतात, एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण. म्हणून कुंभार म्हणजे उपादान कारण नव्हे, निमित्त कारण आहे. उपादान कारणाची व्याख्या सांगितली, ज्याच्या कार्याच्या आत बाहेर व्याप्ती असते त्याला काय म्हणायचं? माती घटाचं काय? कुंभार आहे. निमित्त कारणाशिवाय कार्य होत नाही, पण तो कारणाहून वेगळा असतो. काय असतो? मग त्याला कोणतं कारण म्हणायचं? निमित्त. असे दोन. म्हणून आमचा आनंद हा उपादान कारण आहे. कोणतं कारण? निमित्त कारण नाही, उपादान कारण आहे. उपादान कारणाचे तीन प्रकार. एक आरंभक उपादान, दुसरं परिणामी उपादान, आणि तिसरं कोणतं? विवर्त उपादान. उपादान समजते ना? घटामधली माती कोणती आहे? आपल्या सदरेमध्ये तंतू कसे आहे? उपादान काय? आत बाहेर कोणाची व्याप्ती आहे? घटामध्ये आत बाहेर कोणाची व्याप्ती आहे? माती उपादान कारण. या उपादान कारणाचे तीन प्रकार. पहिला कोणता? परिणाम म्हणजे आरंभक उपादान, दुसरं परिणामी, आणि तिसरं विवर्त उपादान. तेव्हा आरंभक विवादन म्हणजे काय? 8वा श्लोक कोणता? अवस्थांतर आपत्ती एकस्य परिणामिता. नाही, 8वा ना, हे झालं का आपल्याला? आरंभक उपादान राहिलं ना, 7वा श्लोक राहिला. आरंभवादीना अस्मात् अन्यस्य एव उपचरे तथोपंडस्य निष्पत्ती भिन्न तंतु घटो खलु. आरंभवादीना, आरंभवादी लोक काय मानतात बरं का? अस्मात्मात अन्यस्मात अन्यच, एकापासून वेगळं असं कारण काय होते? पदार्थ निर्माण होतो, तुला आरंभवाद. आरंभकम तत्रांत नाही. 7वा तत्वपंडस्य निष्पत्ती भिन्न तंतु पटो खलो. भेदवादी आहे नाही. तेव्हा तंतु पटस्य निष्पत्ती आहे काय? तंतूपासून कोण उत्पन्न होतो? आपण काय समजतो? एक समजतो. घटात पटात तरी कोणाची व्यक्ती आहे? म्हणजे तंतून पट काय नाही, हे आपलं मत. कोणाचं मत? आणि ते म्हणतात असं नाही, तंतूपासून पटणे. पण तंतू आणि पट, तंतू म्हणजे पट नव्हे, पट म्हणजे दो मध्ये काय? कोणाचा वाद? आरंभ आहे. कारण तंतूचं कार्य वेगळं आणि पटाचं कार्य वेगळं. पटामध्ये वस्तू आणता येतात, तंतूमध्ये काय वस्तू आणता येते का? तंतून पट काय भिन्न आहे. म्हणजे खोट्या याची उत्पत्ती होत नाही, खऱ्या पाहिजे काय होते? दो मध्ये काय म्हणतात? भेदभान. तंतू वेगळे आणि पट. आपल्या ह्याच्यामध्ये काय? तंतूचीच व्याप्ती कशामध्ये आहे? पटात आहे. पटावरून तंतू वेगळे नाही,
आणि हे नाही. जर आणखी पट फाटला तरी तंतूच बाहेर पडतात. आरंभ उपादान तंतूपासून काय होतं मग तसं परमाणूपासून काय होतं जगत निर्माण. जगात उत्पत्ती करता नाही आहे का नाही. परमाणू आरंभित म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे. आणि सांख्य दर्शनकाराने प्रकृती मानलेली आहे आणि वेदांत शास्त्र दर्शनकाराने माया मानलेली आहे. यांचं काय आहे. यांचं सत्यत्ववादी आहे सगळे. आणि तुमचा वेदांत शास्त्रकार विवर्तवादी आहे. विवर्त म्हणजे अध्यस्त अज्ञान वगैरे तत्वाचा विचार चाललेला म्हणणं. आरंभवादीना अन्यस्य यस्मात अन्यस्य उत्पत्ती अन्यापासून म्हणजे तंतूपासून अन्याची म्हणजे पटाची उत्पत्ती होते. म्हणून तंतूहून पट वेगळा आणि पटाहून तंतू वेगळा. दोचं कार्य वेगळं आहे नाही का. तंतूमध्ये काय पाणी आणता येतं का. पटामध्ये काय करता येते. दोचं कार्य काय आहे. दोमध्ये एक रूपात नसून भेद आहे. भेदवादी कोण नाही आहे इकडं. याला आरंभवाद म्हणतात. कोणता तंतूच्या पासून पट निर्माण होतो तसं परमाणूपासून हे जगत काय होतं. म्हणून परमाणू कोण आहे त्यांचा. परमाणू आहे उपादान कारण आहे. काय न्यायशास्त्रामध्ये असं एका दोन प्रवृत्ती म्हणजे एक जनुक तयार होतं. असे दोन जनुक तयार होतात. एक त्रणूक होतं आणि सगळ्यात प्राणी याच्यामुळे शेवटी एक महान पृथ्वी निर्माण होते. पण कोणापासून पृथ्वी परमाणू. पाणीसुद्धा वायूसुद्धा फक्त आकाशाची परमाणू आहे. आकाश मात्र त्याने निरावयव आहे. बाकी चार भूताचे काय मानलेले. आणि परमाणू केवढा असतो त्यांचा. पृथ्वी एवढा का. एखाद्या लहान मुलाचं काय घ्यायचं केस त्याचे किती भाग करायचे 100. पुन्हा एक भाग घ्यायचा त्याचे किती करायचे 100. आणि मग अंतिम अवस्था होईल त्याला काय म्हणायचं. करण्याच्या काय करू नका भानगडीत पडू नका. बालाग्र शतभागस्य शतदा कल्पितस्य स परमाणू इथे उच्चते शिवा काय. ते म्हाताऱ्या माणसाचा केस नाही. कोणाचा लहान मुलाचा शक्य आहे. आणखी एक दुसरा आहे बघा. अष्टदात वर्तते. कोणत्याही याचा 8वा भाग म्हणजे त्याला कर्म आहे. सूर्यकिरण येतात ना त्याच्यामध्ये मरीचे जाल असतं. त्याच्यात असे लहान लहान कण दिसतात. त्या कणाचा 8वा भाग म्हणजे परमाणू. आणि त्या परमाणूपासून हे संपूर्ण काय जगत आहे. याला परमाणू आरंभवाद म्हणायचा. काय म्हणायचा. तो 7व्या आणि श्लोकामध्ये सांगितलेला आहे. पुढे परिणामवाद. अवस्थांतरापत्ती एकस्य परिणामिता साक्षरे दधी मृतकुंभ सुवर्ण कुंडलम्यता. खाली परिणामाचे उदाहरण दिलेले आहे. अवस्थांतरापत्ती एकस्य परिणाम आहे. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं याला परिणाम म्हणतात. दुधाचा धरणं आहे का. दही होण्याच्या पूर्वी ते काय होतं आणि त्याच्यामध्ये काहीतरी विरजण टाकलं म्हणा किंवा काय झालं म्हणा म्हणजे दही दधी भावाला काय होते आहे काय. पहिली अवस्था कोणती होती दुधाची. आता कोणती अवस्था झाली. दूध कसं होतं गोड. दही कसं आहे मग. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं याला काय म्हणायचं आहे काय. दुग्ध भावातून दधी भावाला जाणं याला काय म्हणतात परिणाम. एक अवस्थांतरापत्ती. पहिली अवस्था कोणती दुधाची आणि परिणाम झाल्यानंतर दुसरी अवस्था कोणाची आहे काय. दुधाचंच काय झालं त्यालाच पुढे दही होत असते का. दुधाची पूर्वावस्था आहे
ते आसाराम बाबा सांगायचे परदेशी लोकांचं. म्हणलं का या दुधाचं दही कसं झालं. ते आसाराम बाबा म्हणायचे ते दूध झोपी गेलं. सकाळच्या वेळी उठलं तर म्हणलं तेच दूध चाललं. तुमच्या वेदांतच्या विज्ञान वाण्याला सुद्धा सांगता येत आंबा नाही का कसं परिवर्तन होते त्याचं एक त्याला परिणामवाद म्हणतात. त्याच्याकरता एक उदाहरणं दिलं आहे त्याच्यामध्ये. हे बा दधी मृत म्हणजे मृत्तिका, कुंभा सुवर्णकुंडलम यथा क्षात शरीर दही. दुधापासून काय होते दही. मृतकुंभा पाठून मातीपासून काय होतं कुंभ म्हणजे घट होतो. सुवर्णापासून काय होते. हे कशाचे उदाहरण आहे सगळे परिणामवाद आहे. एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणं याला काय म्हणतात. आता विवर्ताचा दृष्टांत. अवस्थांतर भानंत विवर्त रज्जू सर्पवत निरंशाभी असवास व्योमने तदमालिन्य कल्पना. आता कोणता वाद विवर्तवाद. विवर्त म्हणजे काय अवस्थांतर भानम तर तो विवर्त रज्जू सर्व. अवस्थांतर भान म्हणजे एका पदार्थावर दुसऱ्या पदार्थाचं काय होणे भान होणे. दोरीवरती सूर्याचे सर्पाचं काय होणे भान होणे. याला काय म्हणायचं दोरीचं रूपांतर अन्यात होणे परिणाम झाला. मग दोरीवर सर्पाचं काय होते भान होते. त्याला विवर्त असं म्हणायचं. काय म्हणायचं दोरीपासून सर्प होतो आरंभवाद. दोरीपासून कुठे सर्प होत असतो का मग खंडन केलं जातं. परिणाम दुधापासून काय होते तसं ब्रह्माचं दही झालं का परिणाम आहे. विवर्तवाद म्हणजे काय ब्रह्मावरती जगत काय झालं भासलं. असा कोणाचा वाद आहे विवर्तवाद. विवर्तवाद म्हणजे अवस्थांतर भानम नाही का. दोरी आहे याच्यावरती सर्पाचा काय म्हणे भान होणे. रज्जू सर्पवत हा दृष्टांत देऊन या ठिकाणी सांगितलेलं आहे. निरंशय अभियत्यसो यमने तलमालिन्य का. ब्रह्म याला अवयव आहे का मग निरवय आहे का. तिथे अंशांशी भाव आहे का मग असा निरंश असलेल्या हा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी योमने तलमालिन्य कल्पना. योमने म्हणजे आकाशाच्या ठिकाणी आहे का नाही. आकाशाला अवयव आहे का काही जरी नाही दिसतं तरी कधी तरी त्याच्यावरती नीलत्वाचा काय होतं नाही का. आपण जर पाहिलं आकाशाकडे तर कोणता रंग दिसतो खरोखरच आकाश निळा आहे का. निळ्या रंगाचा भान होणे यालाच म्हणतं विवर्त. काय म्हणत त्याला कारण आकाशाला कोणतं रूप नाही रंग नाही काही नाही प्रतिष्ठेचा विषय नाही तरी नीलत्वाचा काय होतो भ्रम. मग त्याला काय म्हणायचं विवर्त. असे 3 दृष्टांत देऊन हा सिद्धांत काय केलेला आहे. निरंश आनंदी विवर्तो जगदीश्वताम माया कल्पिती मायाशक्ती कल्पिका शाप इंद्रिय शक्तिवाद तथांश निर्वशे आनंदी विवर्तो जगदीश्वताम मायाशक्ती कल्पिका शाप इंद्रजालिकवाद. निरंश आनंदी आणि विवर्तो जगदीश्वताम सिद्धांत सांगितला. ब्रह्म कसं आहे अंश भाव आहे का अंशी काय नाही तिथे भाव नाही. कारण सावयव पदार्थामध्ये अंशी काय असतो भाव असतो. एखादा ऊसाचं पेर आहे त्याच्यामध्ये गोडीचा कमी अधिकपणा आहे नाही का. शेंड्यावरचा जो ऊस असतो त्याच्यामध्ये पानसटपणा असतो थोडा
आणि पुढं कसं असतं तर कसं असतं. मग ते रसवंतीमध्ये गेल्यानंतर तर म्हणलं हो ते पेरा लावू नका, खालचे घ्या की खालचे. त्याच्यामध्ये कमी अधिकपणा आला की नाही, कारण तो सावयव पदार्थ आहे, निरवयव पदार्थ म्हणजे आणि काय साखरेच्या कडे आहे सगळे. सर्व साखरेच्या कड्यामध्ये गोडी कशी आहे, समान वापरलेली आहे. त्याप्रमाणे अंशांशी भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवू शकत नाही. ठीक आहे. तत्व निरंश आनंदी विवर्त होऊ शकत आहे. म्हणून आनंदापासून जगत उत्पन्न होत नाही. आता आनंद जगत उत्पन्न होते का? बरं ब्रह्मजगत झालं का? ब्रह्मजगत झालं म्हटलं तर परिणामवाद, आणि ब्रह्मापासून जगत म्हटलं तर आरंभवाद. परमाणूपासून काय होते, कोणता वाद? आरंभवाद. तसं ब्रह्मापासून जगत होत म्हटलं तर आरंभवाद. बरं जगतच ब्रह्म झालं तर परिणामवाद. मग जगत हे विवर्त आहे, कोणता वाद? विवर्तवाद. झोपायला जायला कुठे जायला कारणच नसतं. बुवानी काय सांगितलं, कृष्ण नाही, रुक्मिणी नाही, आणि चाललं काय विवर्तन कोणतं. साधक तेवढा बसून जातो, बाकीचे ऐकणारे काय करतात, ते त्यांनी जास्त ऐकलंय, मला काय वेळ लागलेला आहे का आरंभाने करलं चला म्हणलं आपलं. तत्वविचार आहे, कोणता विचार? तत्वविचारामध्ये येतात वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्मस्वरूपावरती जगताचा कसा भास होतो त्याला विवर्तवाद म्हणतात, म्हणजेच अध्यासवाद. त्या अध्यासमध्ये कार्याध्यास, पुढे कोणता? कारणाध्यास. याचा अधिक विचार केलेला असतो. त्याप्रमाणे म्हणून निरंश अपि असो ततो निरंश आनंद विवर्तो जगदीश्वरा. आनंद स्वरूप असल्या ब्रह्मस्वरूपार्थ जगताचा काय होतो, भास होतो. नाही का? खरोखरच जगत आहे काय भाषिक म्हणतात त्याला. मिथ्या असून काय होते, सत्यासारखं भासते, म्हणून त्याला काय म्हणायचं, विवर्त आहे. मुळामध्ये मिथ्या आणि भासते आहे काय. आपल्या दोरीवरचा सर्व मिथ्या असतो का नाही, पण मिथ्या ज्ञान आणि प्रारंभी काय वाटतो, तो खरा वाटतो. त्याचं मिथ्यात्व कळालं म्हणजे काय, म्हातारीचा पाय सरपार पडला नाही तरी सुद्धा म्हातारीला झेंडू आला त्यातपर्यंत दोरीवरती खूप सरपाची कोणती भ्रांती होती, सत्यत्व. आणि पोराईने ऑपरेशन करून दाखवल्यानंतर मिथ्यात्व कळता बरं म्हातारी टून करून वेदांत शास्त्रामध्ये काय, जगात हे सत्य नसून काय, आणि मिथ्यात्व सत्यात्व बुद्धी हे दुःखाला काय कारण आहे. मिथ्यात्व बुद्धी त्याच्या विचारसागरामध्ये उदाहरण दिलेलं आहे. कोणीतरी जोडपं होतं, त्या यजमानाला वाटायचं आपली मंडळी म्हणजे महान पतिव्रता. 7 प्रतिव्रता आहे, पतिव्रता आहे ना, त्याच्यात एक 8वी प्रति. म्हणून त्याने काय केलं, असा भ्रम होता बा, काय होता. म्हणून तो आपल्या कुठेतरी ऑफिसमध्ये जायला निघाला, तिला वाटलं आपले मला कुठं गेले ऑफिसमध्ये, आणि ती परपुरुषाचा काय करू लागली, परपुरुषाचा अर्थ आमका. आणि आज ऑफिसमध्ये गेला होता का खोलीतच होता, तिला वाटलं ऑफिसमध्ये. मग त्याला कळून चुकलं, आपण जिला जसं समजत होत तशी नाही. मला आपल्याला वाटते आपल्यावर एक निष्ठ भाव आहे, अशी कुलटा बायको ठेवून काय करायचं, हे म्हणून दगड जमला आहे. तितकी ती चाणाक्ष होती, काय होती, तिला तिला कळून चुकलं, आपलं बोलणं कोण ऐकलं,
यजमानाने ऐकलं. लगेच ते म्हणायला लागले, मी इतक्यामध्ये जागे झाले. जागे झाले म्हणजे खरी गोष्ट आहे का स्वप्नातली? अरे म्हणलं हे मिथ्या आहे. काय आहे? मिथ्या आहे. बरोबर. क्रिया बदलली. काय बदलली? सत्यात्व आहे तोपर्यंत क्रिया. एकदा मिथ्यात्व कळायला क्रिया. आता कसंच आहे, यही संस्पर्श ज्या दुःख येऊ नये आद्यंतमत नको न ते श्रमत आहे. एकदा त्याच्यातलं मिथ्यात्व कळून आला म्हणलं हे विषय विषय नसून विष आहे. काय आणि मारा काय आपल्याला काय? मग ज्ञानीपुरुष जवळ करतो का? न ते श्रमते. तुम्ही आम्ही विषय ओढे बोलले दृष्टांत आलेला आहे म्हणून सांगितलं. निरव आहे ना दुसरं, निरंशापी असो योमने तलमालम्य. आकाशाच्या ठिकाणी निळेपणा नसूनही सुद्धा आपल्याला निळेपणा दिसतो. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा त्रिकालिक अत्यंत भाव आहे. तरी सुद्धा आपल्याला जगत आहे. जागृतीमध्ये स्वप्नाचा काय आहे? त्रिकालिक काय आहे का स्वप्न आपल्याला? तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा कोणता आहे? त्रिकालिक अत्यंत. मग आता दिसते याची, त्याच्याकरता विवर्तवाद आहे. कोणता वाद? नसून दिसते त्या अर्थी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा कालत्रिक आहे, अभाव आहे. मग नसून का प्रत्यक्ष होते? मग कोणता वाद? आता मला त्याची निवृत्ती करायची असेल तर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान आहे. एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं की संपलं. पण ब्रह्मज्ञानामध्ये संपूर्ण दुःखाच्या काय त्रैकालिक अत्यंत. कोणत्या ज्ञानात दुःख तर काहीच नाही. भक्ती झाली अवघे चित्र डोक्या आधी संसार सफळ. तिथे कुठे दुःखाचा कोणताही संबंध नाही. दुःख हे अंतःकरणाचा धर्म आहे. वेदांत कशाचा धर्म आहे? अंतःकरण. सुख आणि दुःख हे कोणाचे धर्म आहे? अनुकूलतेमुळे सुख, प्रतिकूलतेमुळे हे दोन्ही धर्मांत आहे. तेव्हा या दोन्ही धर्माचं अंतःकरण सुषुप्तीमध्ये लीन अवस्था झाली. कोणती अवस्था आहे का सुषुप्तीमध्ये? दुःख. आणि जागा झाला तर ओरडतो, कॅन्सर झालेला आहे. जागा होता बरोबर काय करतो? ओरडतो, पाणी आणा, अमका आणा. काय आणि त्यात झोप लागली म्हणजे मग झोप लागली म्हणजे दुःख का नाही? दुःख नाही का सुखच आहे? मग हे धर्म कोणाचे अंतःकरण आहे. आणि झोपेमध्ये अंतःकरण लीन आहे म्हणून दुःखाचा काय येत नाही, संबंध येत नाही. जर अंतःकरण जर आणि अशा स्थितीला प्राप्त झाले तर दुःखाचा अभाव होतो. आणि अंतःकरणाचा बाधच झाला तर दुःख संपत. बाध नव्हे बरं का. स्वरूपस्थितीमध्ये लीनही नाही बघा, त्याचा अभाव झाला. तैसे संपूर्ण काढले जयाचे मनाचे चैतन्य जाय. त्याने एक देशीय व्यापले मनाचे मन पण पाठेन तिथं जिथं संसाराची द्रव म्हणले पाठे. जैसे सुंदर गीतेच्या पुढे ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामध्ये 5व्या अध्याय मनाचे मन पण पाठेन. मग तैसे संकल्पवनी काढले जयाचे मनाचे चैतन्य झाले एक देशीय व्यापले. मला असा योग आम्हाला काय करावं तुम्ही? आणि त्याच्याकरता कोणता अध्याय? 6वा आहे. सहज आलेला आहे म्हणून धर्मालन्य कल्पना. त्याची कल्पना करणारी कोण आहे? जगता
जगताचा कल्पना करणारी कोण आहे? मायाशक्ती कल्पित आहे. कशा प्रकारे कल्पना करते? त्याच्याकरता इंद्रच्या अलीकडे शक्ती पाहिजे. गारुडी लोक असतात ना, कुठून तरी बंगाली विद्या म्हणा किंवा काही म्हणा असं घेऊन येत असतात. आणि ते लोकांना काय करतात? दाखवतात. असे खापर खोटे असं फेकले तर काय पडतात खाली? रुपये पडतात. लोकांना वाटतं खरंच काय घेण्याकरता जातं. मग शहाणा मनुष्य असा विचार करतो, खापर कुठे जर याला रुपये करता येते, मग पैसा करता भीक कशाला मागली? मग ते खरोखरच आहे का? ज्ञानेश्वर महाराजांच्या याच्यामध्ये आहे ना, ते लोक म्हणायला लागले, म्हणले वळ उठला. म्हटलं वळ उठला हे सगळं इंद्रियाल विद्या आहे. कोणती? खरं कुठं म्हणायला का तिथं? रेडा बोलवला तरी सुद्धा काय मानत नव्हते, खरं मानत नव्हते. म्हणजे कोणती विद्या आहे? सगळी इंद्रजाळ विद्या आहे. जशी इंद्रजाळ विद्या नसून दाखवते, त्याप्रमाणे या जगताची कल्पना करणारी कोण आहे? माया. माया शक्ती कल्पित अशा आहे, तेव्हा दिलायची आहे. तर तो निर्वंश आनंद जग विवर्त जग इथे सांग. निर्वंश असलेल्या ब्रह्मस्वरूप आनंद स्वरूप असलेल्या ब्रह्मावरती जगताचा विवर्त म्हणजे अभ्यास होतो. हा अभ्यास कशामुळे होतो? माया शक्ती कल्पिताच्या. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेली मायाशक्ती या शक्तीच्या द्वारा कल्पिका असतात. कशा प्रकारे? इंद्रजालवर गारुड्याच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीप्रमाणे. एक श्लोक घेऊन टाक. शक्ती शक्तात पृथक नास्ती तद्वत दृष्टेन अभिधा आणि प्रतिबंधाच्या दृष्टीत्वात शक्य भावे तो कस्याचा. शक्ती शक्तात पृथक नसते. शक्ती जी असते ती शक्तिमान पदार्थाहून वेगळी. आपली शक्ती आपल्या शरीराहून वेगळी आहे का तत्स्वरूप आहे? ती काय नसते. एक शक्ती काय करावी लागते नाही का? एखादा रोड का मनुष्य झाला, नुकताच आपल्या हॉस्पिटलमध्ये आला, मला मग शक्ती आली पाहिजे, शक्तिवर्धक काहीतरी त्याला देतात. म्हणलं आपलं शक्ती आहे, कण्या भाकरी खाऊ नका, थोडा कशाचा बदामाचा राहते, चांगल्या तुपातला काय खावा. काही एक सगळ्या शरीरातली काय करते. 2-3 दिवस जर माणसाला ताप आला तर खाली बसला तर पैलवान उठत नाही, आणि उभं राहिला तर खाली बसणं. म्हणून काय झालं? एक शक्ती नावाचं प्रकरण काय केलं पाहिजे? मानलंच पाहिजे. शक्ती शक्तात पृथक नाही. शक्ती शक्तिमान पदार्थाहून वेगळी नाही. तद्वत दृष्टीनं मला मग वेगळी नाही, मग अभेद स्वरूप आहे का? असं त्याच्याहून जर ती पृथक नाही तर मग तत्स्वरूप आहे का? मग तिला काय म्हणता येते? वेगळी म्हणता येत नाही आणि तत्स्वरूपही म्हणता येत नाही. वेगळी म्हणावी तर दिसत नाही, आणि तद्रूप आहे म्हणावं प्रतिबंध कोणाला होता? ज्या अर्थी प्रतिबंध होतं त्या अर्थी शक्तिमान पदार्थाहून नाही तत्स्वरूप ती नसली पाहिजे. दृष्टांत आहे. प्रतिबंधाचे दृष्टत्वात शक्य अभावेन कस्यचा. शक्ती जी आहे ती शक्तिमान पदार्थाहून पृथक नाही. मग अभेद स्वरूप म्हणा, काय म्हणा, त्याच्याहून जर भिन्न नाही तर काय म्हणावं? अभेद स्वरूप. प्रतिबंध कोणाला? म्हणून अभेदही काय करता येत नाही, मानता येत नाही. म्हणलं मग शक्ती आहे तरी कशा करता? मला शक्ती नाहीच म्हणा की काय म्हणा, मग प्रतिबंध झाला कुणाला? नाही आलं का लक्षात? शक्ती शक्तिमान पदार्थाहून काय नाही, भिन्न वेगळी आहे. मग वेगळी आहे त्याच्याहून तत्स्वरूप आहे असं म्हणा, काय म्हणा? अभेदरूप म्हणा, काय म्हणा? मग अभेदरूपही काय करता येत नाही, मानता येत नाही. अभेदरूप म्हणायचं मग प्रतिबंध. ते चांगला अग्नी आहे ना, त्या अग्नीच्या जवळ आणि एक मणी ठेवला. काय ठेवला? तर काय होत असते त्यावेळेला? तुम्ही अग्नीला जरी हात लावला जाळत नाही. काय होत नाही? त्या अग्नीने मनाने त्याची
दाहक शक्ती ओढून घेतली. कोणती शक्ती? तर मनी बाजूला पण दाहक काय करते, मग तिला काय म्हणत, आता मनी शब्दाबरोबर आणि ती दाह करत नाही, यावरून काय तिला तत्स्वरूप आहे असं सुद्धा म्हणता येईल. नाहीतर काय झालं पाहिजे, काही करत ते आपलं काम धर्म सोडत अभेद रूपाने मानताय. भेद भेद दिसत नाही का, वेगळी दिसत नाही म्हणून भेद आहे. नाही, अभेद आहे. शक्ती शकतात वेगळी दिसत नाही म्हणून काय ती अभेद आहे. बरं अभेद रूप आहे असं म्हणावं, तर ती काय जाणण्याचं काय करीत नाही. बरं नाहीच म्हणा, शक्ती काय करा, प्रतिबंध कोणाला. मग तुम्हाला शक्ती काय केली पाहिजे, मानली. आणि तिचं हे सगळं जगत काय आहे, कार्य आहे. आणखी कोणाचं काय केलेलं आहे, विचार केलेला आहे. 11वा आकडा चांगला आहे, एकादशी आहे ना. राहिलेला विचार कधी करू.